जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो मुकडा हे जे इन्स्टा रील्सवरती जास्त ट्रेंडिंगला सॉन्ग सुरू आहे त्यावरतीच आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनचा यूज करून बनवणार आहोत. व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे. या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरतीच तुम्हाला विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन सोबतच आपण डेली मटेरियल देखील प्रोव्हाइड करत असतो. तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रूपाचं बांध हे फुटलं इथे साधनी रागस तिचं हसणं जवा तिनं सोडली केसाची लट भान भूक मन हे करायला लागलं हट फुटत गोळ तिला बघून सोन्याची प्रेमाचं वार आलं तिथून Once more! Once more! Once more! बघून चांद ही हसलं तिचं हसणं जवा तिनं सोड त्याला मिठी मारून तिला घट्ट गेलं हे करायला लागलं हट बोळ टपूर डोळ फुटत मन उदाड प्रेमाचं वार आलं तिथून. आपण जे इथे आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करायचं, कुठलाही एक रेशो सिलेक्ट करायचा आहे. प्लसवरती क्लिक करून या ठिकाणी कुठलाही टेक्स्ट टाईप करा, कारण आपल्याला फॉन्ट पहिल्यांदा ॲड करायचे प्रीसेट इम्पोर्ट करण्यापूर्वी. तर फॉन्ट मी इथे टाईप केलेलं टेक्स्ट, त्यानंतर एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे, वरती रोबोटो रेग्युलरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आहे. आडव्या 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्टेड सिलेक्ट करा. इम्पोर्ट फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इम्पोर्ट फॉन्टवरती ज्यावेळी तुम्ही क्लिक कराल त्यावेळी तुम्हाला जे मी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मटेरियलमध्ये तुम्हाला यायचं. ओके, तर या ठिकाणी जे आहे ते मटेरियलमध्ये आपण जो आपला फोल्डर आहे तो फोल्डर या ठिकाणी शोधून घ्यायचा आहे. तर इथं हा फोल्डर आहे, तर या फोल्डरमध्ये 2 फॉन्ट आहेत. ओके, तर जैनीपूर्वा हा एक फॉन्ट आहे आणि iOS 16. तर यावरती सिम्पली क्लिक केल्यानंतर फॉन्ट ॲड होऊन जाईल. तर दोन्ही फॉन्ट जे आहेत ते या टाईपमध्ये मी ॲड करून घेतलेले आहेत. तर त्यानंतर मित्रांनो, फॉन्ट ॲड आपले झाल्यानंतर परत जे आहे ते आपण प्रीसेट इम्पोर्ट करायचे. ओके, प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण हे जे तुम्हाला टेक्स्ट दिसत आहेत हे फॉन्ट जे आहे तिथं बघू शकता. हे फॉन्ट तुम्हाला इथं नाव वगैरे दिसत असेल तर हे फॉन्ट आहेत, ठीक आहे. आणि इमोजीमध्ये आयफोन फॉन्ट आपण यूज केलेला आहे, त्यामुळे ते फॉन्ट मिसिंगचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, स्टार्ट लिहायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जस्ट तुम्ही इथं बघू शकता फोटोज भरपूर आहेत. तर यातील एक फोटो आपल्याला पहिल्यांदा ॲड करायचं आहे. 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून एक्स्ट्रा पार्ट 1 नंबरच्या बीटजवळ कट करायचं आहे. स्टार्टला यायचं आहे, इमेजवरती क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे. स्टार्टला एक की द्यायचे आहे, एंडला जायचं आहे, एंडला एक की द्यायचे, एंडची की जी आहे ती या टाईपमध्ये 20 करायचे. तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे ते इमेज आपल्याला थोडासा डल होताना दिसून जाईल. त्यानंतर आपला हा ग्रुप येतो आहे वरती, ठीक आहे. तर या ग्रुपला आपण एडिट करण्यापूर्वी काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, फोटो एक ॲड करायचा आहे, 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा आहे. फोटोला जे आहे ते तुम्ही ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये 10 ते 12% ठेवायचे ऑपॅसिटी. ओके, लॉंग प्रेस करून हा फोटो पहिल्यांदा ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. ओके, ग्रुपच्या बॅकग्राऊंडला हा फोटो घेतल्यानंतर या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे आणि या ग्रुपला एडिट करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, या ठिकाणी प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तोच फोटो ॲड करायचा आहे. तर तोच फोटो ॲड केल्यानंतर त्याला आपण बॅक या टाईपमध्ये झूम आऊट करून घ्यायचं. ओके, झूम आऊट केल्यानंतर अशा प्रकारे इमेज दिसेल. लॉंग प्रेस करून याला रेक्टँगलच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे, एक्स्ट्रा पार्ट वाढवायचा आहे याचा, आणि जो पण इमेजेस तुमचा आहे तो इमेजेस प्रॉपर यामध्ये सेट होईल अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, तर मी इथं ॲडजस्ट करून घेतलेलं आहे या टाईपमध्ये. तर त्यानंतर मित्रांनो, हा जो रेक्टँगल आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि फोटोला सिलेक्ट करायचं आहे. वरती 3 ग्रुप दिसतील तर मिडल ग्रुपवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे ग्रुप क्रिएट होईल. बॅक आल्यानंतर बघू शकता असा एक ग्रुप तुमच्यासमोर क्रिएट होईल. तर सेम याच पद्धतीने जे आहे तुम्ही पुढचे 3 ग्रुप देखील एडिट करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या बॅकग्राऊंडला देखील तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते बघू शकता इमेजेस यूज केलेलं. तर बॅकग्राऊंडला पण अशा प्रकारे इमेजेस यूज करायचे आहे. ओके, जो वरती असेल ग्रुपमध्ये तोच बॅकग्राऊंडला. त्यानंतर इथे यायचं आहे मित्रांनो, हे 3 ग्रुप तर तुम्ही स्वतःहून एडिट कराल म्हणून मी ते स्किप केलेलं आहे. तर त्यानंतर मित्रांनो पुढे यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, कुठलाही एक इमेजेस या ठिकाणी ॲड करून घ्यायचं. ओके, फॉर एक्झाम्पल हा इमेज जर यूज केला तर या इमेजेसला लॉंग प्रेस करायचं आहे
आणि इथं जो सर्कल आहे त्याच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. सर्कलच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर झूम आउट करायचं आहे आणि याला व्यवस्थितरित्या जे आहे ते आपण इमेजमध्ये सेट करायचं. ओके, सेट केल्यानंतर याला जे आहे ते जिथंपर्यंत आपला लेअर ते ॲड करून दिलेलं आहे तिथंपर्यंत सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर तिन्हीलाही तुम्ही इथून एकत्र करा. तिन्हीला एकत्र करण्यासाठी इथे 1 नंबरचा ग्रुप आहे त्यावरती क्लिक करा. एकत्र झाल्यानंतर इथं ग्रुपला जस्ट तुम्ही ग्रुपवरती क्लिक करून बॉर्डर अँड शॅडोमध्ये जावा आणि याची बॉर्डर जी आहे ती तुम्ही थोडीशी वाढवून घ्या. ओके, बॉर्डर वाढवल्यानंतर ग्रुपला आपण 2 पार्टमध्ये या टाईपमध्ये डिवाईड करून घ्यायचं. ओके, तर जितके बीट आहेत त्यानुसार आपण हे डिवाईड करून घेणार आहोत. तर डिवाईड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे ग्रुप दिसतील. ग्रुप 2 वरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. इथून जस्ट इमेजेस जे आहेत ते रिप्लेस करत जायचं आहे. ओके, रिप्लेस केल्यानंतर जे आहे ते ग्रुपमध्ये इमेजेस जो आहे त्याला व्यवस्थित त्या अशा प्रकारे वर खाली सेट करा. बॅक यायचं आहे. बघू शकता जो ग्रुप आपण एडिट केला तो काहीसा जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे दिसला. 3 नंबरच्या ग्रुपवरती जायचं आहे. त्याला देखील सेम याच टाईपने या स्टेप फॉलो करायचे तुम्ही आणि अशा प्रकारे रिप्लेस इमेज करायचे. इमेजेसला व्यवस्थित त्या सेट करायचं इथून. तर असा ग्रुप जो आहे तो तुमचा एडिट होऊन जाईल. तर असे 4ही ग्रुप जे आहेत हे 4ही ग्रुप तुम्ही एडिट करायचे आहेत. आता ग्रुप एडिट वगैरे झाल्यानंतर याला देखील सेम ही स्टेप फॉलो करायची जी आपण पहिल्यांदा केली. जो वरती इमेज आहे तोच आपण याच्या बॅकग्राऊंडला यूज करणार आहोत. ओके, तर बघू शकता 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन 10 ते 12% ऑपॅसिटी ठेवलेले एक्स्ट्रा पार्ट कट केलेला लॉंग प्रेस करून याला आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला करून घेतलेलं. आता हे ग्रुप जे आहे ते वरती आहेत हे बॅकग्राऊंडला करून घ्या. टेक्स्टच्या बॅकला असायला पाहिजे ग्रुप आणि त्याच्या बॅकग्राऊंडला नंतर इमेजेस यूज करायचे. जसा की हा इमेजेस बघू शकता अशा प्रकारे जो फ्रंटला असेल तोच तुम्ही बॅकला ग्रुप जो आहे तो एडिट करून घ्यायचा आहे. सर सेम या टाईपमध्ये जर तुम्ही ग्रुप वगैरे एडिट केले तर प्रॉपर व्हिडिओ तुमचा होणार आहे. आता जस्ट हे जे ग्रुप एडिट केलेलं आहे त्या ग्रुपला आपण काय करायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन स्टार्टला एक की द्यायचे, एंडला एक की द्यायचे आणि मिडलला एक की द्यायचे. ओके, स्टार्टची की जी आहे त्या स्टार्टच्या कीवरती आल्यानंतर अशा प्रकारे ग्रुप वरती घालवायचा आहे. ओके, इथं ग्रुप वरती घालवला. एंडला जायचं आहे. एंडला जाऊन देखील तोच ग्रुप परत वरती घालवायचा. ओके, दोन्हीच्या मध्ये यायचं आहे. इथं ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करून पहिल्या 2 बीटमध्ये येऊन हे 2 डॉट वरती घ्यायचे आहेत. दुसऱ्या 2 बीटच्या मध्ये येऊन हे 2 डॉट खाली घ्यायचे आहेत. तर बघू शकता हा ग्रुप जो आहे तो कायचा तुम्हाला अशा प्रकारे खाली येऊन नंतर वर जाताना दिसेल. सेम त्याच स्टेपने आपण इथं पुढं देखील करायचं. तर एक वेळेस आणखीन एक वेळेस दाखवतो काळजीपूर्वक बघा. या टाईपमध्ये 3 स्टार्टला, एंडला आणि मिडलला असे 3 बीट दिल्या ॲनिमेशन की. त्यानंतर स्टार्टची ॲनिमेशन कीवरती वर घालवलं, नंतर एंडच्याला देखील वरती घालवलं, नंतर स्टार्टला आलो दोन्हीच्या मध्ये जाऊन या टाईपमध्ये हे ग्रुप वरती ढकलले. इथं देखील हे ग्राफ खाली घेतले. ओके, बघू शकता इथं देखील सेम तसाच इफेक्ट आपला क्रिएट झालेला आहे. तर आता हे इफेक्ट वगैरे क्रिएट झाल्यानंतर यावरती आपल्याला काय करायचं, आता हे तुम्ही जे आहे ते जितके ग्रुप आहेत तिथंपर्यंत करून घ्यायचं आहे. त्यानंतर 17 सेकंदाजवळ जायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जितके पण फोटो असतील एक एक करून ॲड करून घ्या आणि फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर जेवढे पण आपले इमेजेस आहेत पटकन आपण एक एक करून या टाईपमध्ये ॲड करूया. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून पूर्ण स्क्रीनवरती ॲड करून घेऊया. तर मी पटकन जे आहे ते ॲड करून घेतो. तर मित्रांनो फोटोज जे आहेत ते सगळे ॲड केल्यानंतर यावरती आपल्याला काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक तुम्हाला ओव्हरले इमेज दिलेला आहे तर तो ओव्हरले इमेज ॲड करायचा आहे. पहिल्यांदा ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे आणि लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट दिसेल. एंडपर्यंत हा वाढवून घ्यायचा आहे. वाढवल्याच्या नंतर यावरती यायचं आहे. परत प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे मी, तर तो ॲड करायचा आहे. ओव्हरले व्हिडिओला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन रोटेट करायचं आहे 90 डिग्रीमध्ये आणि रिसाईज करून पूर्ण स्क्रीनवरती अप्लाय करायचं आहे. ओके, आता याची लेंथ जास्त आहे तर त्यासाठी तुम्ही इथं टाईम ड्युरेशनवरती क्लिक करायचं आहे आणि याचा स्पीड जो आहे तो थोडासा वाढवायचा. तर मी 1.30च्या आसपास ठेवलेला आहे. सॉरी 1.30 नाही तर जास्त ठेवायचं, 1.80 ठेवलेला आहे आणि एक्स्ट्रा पार्ट याचा कट करायचा इथून. ओके, कट केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जायचं आहे. लाईटनवरून स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे आणि इथंच लेअर कॉपी करून घ्यायचे. बघू शकता मी काय केलेलं आहे, 2 बीटमध्ये एक ओव्हरले ॲड केलेला आहे. परत पेस्ट लेअर करायचे, 2 बीटमध्ये एक ओव्हरले, परत पेस्ट लेअर करून घेऊ आपण इथं. त्यानंतर परत या टाईपमध्ये बघू शकता 2-2 लेअरला आपण एक ओव्हरले ॲड केलेलं आहे. ठीक आहे, तर आता यावरती मित्रांनो आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे. आता हे जे ग्रुप तुम्हाला दिसतात हे ग्रुप मी तुम्हाला सांगितले स्टार्टला तशा प्रकारे इथं सेट करायचे. बॅक यायचं आहे. जस्ट बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये यायचं आहे. प्रिसेट लेअरमध्ये 2 नंबरला इफेक्ट आहे तो कॉपी करा. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जस्ट जे आहे ते आपण आता इफेक्ट म्हणजे इमेजेस ॲड केलेले आहेत एक एक. ठीक आहे, तर त्या इमेजेसना फक्त हा इफेक्ट पेस्ट करायचा म्हणजे 17 सेकंदापासून पुढं. तर त्या सगळ्या इमेजेसला आपण या टाईपमध्ये एंडपर्यंत
सगळे इफेक्ट हे पेस्ट करून घ्यायचे. जो आत्ता आपण 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केला तो जस्ट एंडपर्यंत जेवढे पण इमेजेस आहेत सगळ्यांना हा इफेक्ट आपण पेस्ट करून घेऊया. ठीक आहे, तर तुम्ही इथे मधले मी राखलेले आहेत म्हणून राखायचे नाहीत, तर एंडपर्यंत सगळ्या इमेजेसला इफेक्ट हा पेस्ट करायचे. मी पण करून घेतो, नाही तर बरेच लोक मधले इमेजेस तसेच सोडतील. ठीक आहे, सगळ्या इमेजेसला बघू शकता हा इफेक्ट आपण अप्लाय केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरमध्ये परत यायचं आहे. 1 नंबरची प्रिसेट इथून कॉपी करायची. कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्यानंतर जस्ट स्टार्टला यायचं. स्टार्टला आल्यानंतर इथं टेक्स्ट लेअर आहे, टेक्स्ट लेअरला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि ग्रुपला पण हा इफेक्ट पेस्ट करायचा. त्यानंतर टेक्स्ट लेअरमध्ये जायचं आहे. ओके, टेक्स्ट लेअरमध्ये इथं आपण टेक्स्ट लेअर आहे तर इथं आलेलं आहे. त्यानंतर यात रास्टर ट्रान्सफॉर्म इफेक्ट काढून टाकायचं आणि फक्त हे टेक्स्ट प्रोग्रेस आणि टेक्स्ट ट्रान्सफॉर्म हे 2 इफेक्ट कॉपी करायचे आहेत. जे पण आपण टेक्स्ट अप्लाय केलेले आहेत व्हिडिओवरती, ठीक आहे, म्हणजे पहिले 4 फक्त, तर त्या पहिल्या 4ला हा इफेक्ट पेस्ट करायचा. नंतर तुम्हाला इथं डबल बीट दिसेल बघा, इथून पुढं नाईट पेस्ट करायचं. ओके, त्यानंतर परत या ग्रुपवरती यायचं आहे. इथं टेक्स्ट ट्रान्सफॉर्म काढून रास्टर ट्रान्सफॉर्म फक्त ठेवायचं आहे. कॉपी करायचा आहे तो रास्टर ट्रान्सफॉर्म इफेक्ट आणि प्रत्येक जे ग्रुप आहेत आपले त्या ग्रुपला हा इफेक्ट पहिल्या 4ला पेस्ट करायचा आहे आणि नंतर पुढचे जे ग्रुप आहेत त्यांना देखील पुढच्या 4ला देखील हाच इफेक्ट आपण ग्रुप 2वाला पेस्ट करायचा आहे. ठीक आहे, तर जेवढे पण ग्रुप आहेत त्या सगळ्यांना पेस्ट करतो हा इफेक्ट मी. आणि महत्त्वाची गोष्ट, ग्रुपच्या वरती टेक्स्ट दिसायला पाहिजेत. ठीक आहे, आणि ग्रुपच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला अशा प्रकारे इमेजेस दिसायला पाहिजे. ठीक आहे, सो आता आपल्याला काय करायचं मित्रांनो बघू शकता, जे आपण ग्रुपवरती टेक्स्ट टाकलेलं आहे त्याच्या खाली एक आपल्याला PNG ॲड करायचं आहे. ओके, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथे एक PNG मी तुम्हाला दिलेला आहे. तर हा PNG जो आहे तो लहान करायचा, थोडासा लहान केल्यानंतर याला जे आहे ते इथं अशा प्रकारे सेट करायचं. ठीक आहे, आणखीन थोडा लहान करावा लागतो आहे. लहान करून इथं व्यवस्थितरित्या सेंटरला जो आहे तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर इथं बघू शकता बरोबर सेंटरला आहे आणि जिथं 17 सेकंदापासून आपण इमेजेस ॲड केले तिथंपर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता म्हणजे इमेजेस पेस्ट करायचं आहे. ठीक आहे, वाढवून घ्यायचं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, एकच इफेक्ट द्यायचा राहिलेला आहे व्हिडिओवरती. सो आपण हे जे इमेजेसला इफेक्ट पेस्ट केलेत त्याच्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला रेज नावाचा ऑप्शन बघायला भेटेल, तर तो इफेक्ट कॉपी करायचा आहे. रेज इफेक्ट कॉपी केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तर इथं 8 सेकंदाच्या समोर जे टेक्स्टला इफेक्ट द्यायचं राहिलं त्यावरती येऊन इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि रेज इफेक्ट ऑन करायचं. त्यानंतर हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर जेवढ्या पण लेअर आहेत त्या सगळ्या लेअरना हा इफेक्ट पेस्ट करायचा. ठीक आहे, रेज इफेक्ट सगळ्यात लास्टला यासाठी ॲड करा, कारण तो जर ॲड केला इफेक्ट आधी तर मोबाईल खूप हँग होतो. व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720p इथून ठेवायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.